त्या बिल्डरच्या विरोधात बऱ्याच लोकांनी, बऱ्याच सोसायटीजनी तक्रारी केल्या आहेत. या कन्स्ट्रक्शन कंपनीची माणसं रिडेव्हलपमेंटच्या नावाखाली लोकांना जाऊन भेटतात आणि मग त्यांना मोठ्या जागा, भरपूर भाडी, लक्झरियस अम्युनिटीज अशी आमिष दाखवतात आणि लुबाडतात. त्यांच्या विरोधात जे काय FIR केलेत ना ते सगळ्या फाईलमध्ये. नाही म्हणजे मॅडम हे खोटं आहे. म्हणजे मी स्वतः चौकशी केली आहे त्या बिल्डर बद्दल. ठीक आहे, मग ज्यांनी FIR केलेत त्यांचे सगळ्यांचे नंबर्स या फाईलमध्ये. तुम्ही त्या लोकांशी संपर्क साधू शकता आणि सत्य काय ते जाणून घेऊ शकता. नाही तेच तर म्हणतोय ना मी. म्हणजे ह्या बिल्डर्सचे जेवढे प्रोजेक्ट झालेले आहेत किंवा जे आता चालू आहेत तिकडे मी स्वतः जाऊन आलोय ना. हो मिस्टर देसाई, मी तुम्हाला ब्लेम करतच नाहीये. मी तुम्हाला तेच सांगायचा प्रयत्न करतेय की तुम्हालाही फसवलं गेलंय, तुमच्यापर्यंत चुकीची माहिती आली आहे. या बिल्डरच्या विरोधात गेले 3-4 वर्ष बऱ्याच केसेस चालू आहेत, माहितीये का तुम्हाला? वेळेवरती पोझिशन न देणं, घाणेरडं कन्स्ट्रक्शन, लोकांना आमिष दाखवून किंवा धमकावून त्यांच्या जागा हडप करणं, अशा कित्येक केसेस त्यांच्यावरती टाकलेल्या आहेत. तुम्हाला कल्पना आहे का? 7-8 महिन्यापूर्वी या कंपनीचं लायसन्स रद्द झालंय. काय हो, मग आपली बिल्डिंग डेव्हलप कशी करणार होती ते? आहे ना मग. ते करणारच नव्हते. त्यांनी तुम्हाला 4-5 महिन्याचं भरमसाठ भाडं दिलं असतं आणि मग तुमची सोसायटी हडप केली असती. ती परस्पर दुसऱ्या बिल्डरला विकून टाकली असते आणि ते फरार झाले असते. हाच त्यांचा प्लॅन होता. खरं तर ही अशी कंपनी, ब्लॅकलिस्टेड कंपनी तुमच्यापर्यंत कशी पोहोचली त्याची चौकशी सुद्धा मी करायला सांगितलेली आहे. ऐकलत ना? तरी बाबा म्हणत होते या बिल्डिंगचं व्यवस्थित स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्या. सगळ्या प्रोसिजर नुसार आपण पुढे जाऊया. पण तुम्हा सगळ्यांनी बाबांनाच चुकीचं ठरवलं. सगळे नाही हा, हे देसाई हे माझगावकरांच्या बद्दल आहे ना आमच्या मनात नको ते भरवत होते. देसाई, याचं स्पष्टीकरण तुम्हाला द्यावं लागेल आणि या माझगावकरांची माफी सुद्धा मागावी लागेल. या मॅडम होत्या म्हणून आपण वाचलोय सगळे, नाही तर रस्त्यावर यायची पाळी आलीच. हे बघा रुपाली, प्लीज रागवू नका. आम्ही कोणीही तुमचे शत्रू नाही आहोत. आणि कसं आहे, आपल्यापेक्षा मोठ्या माणसांनी आपल्यापेक्षा जास्त जग बघितलंय, त्यांचा एक्सपिरियन्स जास्त आहे. सो आपण जर त्यांचं मत विचारात घेतलं तर आपलं काही नुकसान होणार नाही, हो की नाही? खरंय, थोडी जास्तीचे पैसे आणि थोडी जास्तीची जागा देतोय असं त्या बिल्डरच्या माणसाने आम्हाला आमिष दाखवलं. त्याचाच आम्हाला मोह झाला. माझगावकर सॉरी. या सगळ्यांचं तुमच्याबद्दलचं मत मी कलुषित केलं. अनिशला पैसे ऑफर केले, त्याने नाकारल्यावर सुद्धा त्याचा फोटो काढून त्याला अडकवण्याचा प्रयत्न केला. मला माफ करा. तुमची चूक तुम्हाला समजून आली देसाई, यात सगळं आलंय. पण त्या निमित्तानं माझ्या मुलाची परीक्षा सुद्धा झाली, ज्यात तो 100% मार्क मिळवून पास झालाय. मॅडम तुमच्यामुळे आज आम्ही बेघर होता होता वाचलो. तुमचे आभार कसे मानावे ना हेच समजत नाहीये. अहो मिस्टर देसाई, प्लीज, माझे आभार वगैरे मानायची गरज नाहीये. शेवटी सोसायटी म्हणजे काय असतं, एक मोठं कुटुंबच असतं ना. आपण सगळ्यांनी एकमेकांना समजून घ्यायला हवं, एकमेकांना आधार द्यायला हवा. असं जर सोसायटीतल्या सगळ्या लोकांनी केलं तर पुन्हा कुठलाही तन्मय बिल्डर त्या सोसायटीकडे वाकड्या नजरेने बघायची हिंमत सुद्धा करणार नाही. चला, सगळ्यांचे गैरसमज दूर झालेत ना.
सगळं छान झालंय. आता आता मी सगळ्यांना एक गुड न्यूज देणार आहे. काय माझ्या बाबांनी मीरा ईशानची आजी म्हणून निवेदिता मॅडम यांना पसंत केलेलं. आणि उद्या कोर्टात या नात्यावर शिक्कामोर्तब होणार आहे. वा 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 वा. अभिनंदन. मी आणि भैरवीने लग्न केलंय. माझी लग्नाची बायको आहे ती. आजपासून ती इथेच राहील. भैरवी, माझा फोन ग. भैरवी, काय ग, काय झालं? असंच आपलं लग्न झाल्यापासूनच्या सगळ्या गोष्टी आठवत होत्या. भैरवी, मी आजपर्यंत तुझ्याशी जे चुकीचं वागलो ते आठवलं? नाही, बाबांच्या सगळ्या चांगल्या आठवणी डोळ्यासमोरून जात होत्या. खरंच अनिश, ते जर माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले नसते ना, फार खचून गेले असते रे मी. मला माझी नव्याने ओळख करून देण्यात खूप मोलाचा वाटा आहे त्यांचा. बघ ना, तू बाबांची सून असून सुद्धा
त्यांच्याशी सख्या मुलीसारखी वागलीस. त्यांना समजून घेतेच नाही मी. मुलांची काळजी घेतलीस. या घरात प्रत्येकाला काय हवं नको ते बघितलंस. ही मुलगा म्हणून कधीच बाबांना समजू शकलो नाही ग. असं नाहीये आदेश. आता तर आपल्या नात्यामधले सगळे गैरसमजही मिटलेत. आणि आज तर बाबांची मान अभिमानाने ताट होईल असं वागलायस तू. आय एम सो प्राऊड ऑफ यू. मी स्वतःला प्रॉमिस केलाय, मी आता कधीही चुकीच्या मार्गाने जाणार नाही. बाबांना त्रास होईल असं कधी वागणार नाही. आणि भैरवी, समजा मी कधी चुकलोच तर हक्काने माझा कान पिळून मला या प्रॉमिसची आठवण करून द्यायची तू. नक्की. पण मला ह्याची खात्री आहे की अशी वेळच आता परत कधी येणार नाही. पण ह्या सगळ्या भानगडीमध्ये अंगठी घ्यायचा प्रोग्रामच राहिला आपला. अरे अगं, अंगठी काय उद्या घेता येईल, त्यात काय एवढं. हे बघ, खूप उशीर झालाय. आधी आराम, मग लग्न आणि पूजा. कळलं? अगं, हिरा ईशानच्या एनर्जी सोबत तुलाही तुझी एनर्जी मॅच करायची आहे. कमॉन. हो, त्यांचा उत्साह तर ओसंडून वाहतोय. आणि मामा मामी ते काही कमी नाहीये. परवाच्या पूजेची सगळी तयारी त्यांच्या डोक्यावरच घेतली त्यांनी. आता हे घर खऱ्या अर्थानं पूर्ण झालंय असं वाटतंय. सरकट आहे. ज्या गोष्टीची धामधूम इथले दिवस चालू होती ते लगन उद्यावर येऊन ठेपलं. कॉमेडी. घरात आल्यापासून काय काय घडलं ना आपल्या आयुष्यात. हो ना. नातं नातं म्हणून घरात काय शिरलो, मग तर नात्याची चाडच नाही ठेवली. ती मुळे स्वतःचा स्वार्थ पाहत गेलो. किती किती कारस्थानं केली. हो ना. आणि मग स्वतःच्या तोंडावर आपटलो. तुला सांगतो का बा, याच्यामुळे ना राग आणि ती सुडाची भावना ही वाढत गेली. काय लोकांचा दुस्वास केला ना आपण. मला सांग, स्वतःहून कोण वाईट वागलं का आपल्याशी. नाही ना बाबा. सगळी देव माणसं होती. देवासारखी वागली आपल्याशी. आपल्याच डोक्यात राक्षस आला होता. त्यात ते सपना भेटली ठपना. तिनं डोक्यात किडे भरवले. झालं गेलं गंगेले मिळालं. आता सरकटे आपण या कुटुंबासाठी जगायचं. कॉमेडी. मी तुला ना वचन देतो. म्हणजे बघ ना, कोण कुठला वेणूचा लांबचा भाऊ मी, पण भाऊजींनी ना अगदी मोठ्या भावासारखी माया केली. बघ, तुला सांगतो का बाना, आता या घरात आणि भाऊजींच्या आयुष्यात हा आनंद आहे ना परत येतो. तो आनंद या कुटुंबात कायम कसा राहील ना, हे आपण दोघांनी बघायचं. हा हा. आता आपल्या जीवात जीव असेल पर्यंत या कुटुंबाला कोणी फोडू शकत. कोणीच. हो, खूपच सुंदर मिळालं ना अंगठ्या. हो, बघा ना. माय बाई, किती साजऱ्या अंगठ्या. ही मॅडम साठी आणि ही बाबांसाठी. असं काय. वा वा वा. बर गार्गी, ये इकडे. हे सगळं आत नेऊन ठेवशील. मी आता स्वयंपाकाचं बघते जरा. हे घे. भैरवी, मी काय म्हणतो, काही टेन्शन घेऊ नको जेवणाचं.
मी बाहेरून ऑर्डर करतो. कशाला? अरे घरी होईल पटपट. तू मी आणि राधा वहिनी असेल ना, पटकन स्वयंपाक होऊ शकेल. चल चल. हा, तसंच कर तू. हा, नाही तर कसं उगाच. सुनबाई पण तरी. मला सुद्धा एक काम आहे. बाबा कसलं काम? काय आहे, 26 जानेवारीच्या कार्यक्रमाची रूपरेषा आखायची. हा बरोबर आहे भाऊजी. तो झेंडा बिंडा आणायला लागेल ना, दोरी बिरी अशी ती वाढायची. गब्बशीर जरा झेंडे घेतोय. या सावकाश इकडे बसा. अहो काय झालं काय? पण ते आजोबांना काय झालं? काय झालं? ईशानचा धक्का लागला ना. इरा ईशान, तुम्हाला कळतं की नाही? घरात असं पळतात का बाबांना? ए अनिश, नको ओरडू त्यांच्यावर. मला काही लागले. बाबा पण कुठे लागलं तुम्हाला? भैरवी जा पटकन आईस पॅक घेऊन ये आणि मी डॉक्टरला फोन करते. डॉक्टर बोलले तर आपण काहीतरी पेन किलर वगैरे देऊया त्यांना. पेन किलर कशाला उगाच? मी जरा पडतो ना, म्हणजे मग आराम वाटेल मला. मग हसगावकर, एक मिनिट. पेन किलर, आईस पॅक नक्की कशासाठी? नाही काही नाही, हे आपलं उगाच बोलतात. काय हसगावकर, आता बस झालं. आता मुलांना सत्य सांगायची वेळ आली आहे. तो नाही, मला काही झालेलं नाही. बाबा काय झालंय? प्लीज खरं काय ते सांगा मला. बाबा तुम्ही काही लपवताय का आमच्यापासून? भासगावकर, आता सत्य सांगितलंच पाहिजे तुम्हाला. तुम्हाला अवघड होतंय का? मी सांगते. अनिश, भैरवी, भैरवी तुला आठवतंय, तुला तुझ्या बिझनेससाठी 50 लाखाची गरज होती. मासगावकरांनी खूप प्रयत्न केले, कुठूनही पैसे उभे राहू शकत नव्हते. तेव्हा मासगावकरांनी तुम्हाला कोणालाही न सांगता एक खूप मोठं पाऊल उचललं. काय केलं तुम्ही? माझी स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही स्वतःचा जीव धोक्यात. बाबा इतक्या दिवसात काहीच कसं बोलला नाही तो आम्हाला? मलाही असं अचानकपणेच कळलं. एकदा कॅफेमध्ये यांच्या डॉक्टरांशी माझी भेट झाली. माझा गैरसमज झाला होता, तो दूर करण्यासाठी त्या डॉक्टरांनी मला एक गोष्ट सांगितली. तुम्ही दोघांनी जेव्हा बेल्जियमला जायचं ठरवलं तेव्हा मला असं वाटलं की माजगावकरांची अशी अवस्था तुम्हाला कोणाला माहित नाहीये. त्यात इरा ईशान दोघे एवढे लहान आहेत. ते त्यांच्यासाठी धावणार का स्वतःच्या तब्येतीकडे बघणार? हे सुद्धा एक कारण होतं मी लग्नासाठी हो म्हटलं त्यासाठी.
बाबा, आजपर्यंत मी तुम्हाला कधीच समजू शकलो नाही. मला माहित नाही मी किती जन्माचं पुण्य केलंय. मी तुमचा मुलगा म्हणून जन्माला आलोय. मी तुम्हाला शब्द देतो, तुमच्या पुढच्या आयुष्यातील सगळ्या सुखदुःखाच्या क्षणात मी खंबीरपणे तुमच्या सोबत असेल. आजोबा सॉरी.